नमस्ते, मी सायली. घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ती पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे पुरणपोळी बनवते वेळी आपण डाळ इथे भिजत घालायची आहे. थंड पाण्यामध्येच घालायची, गरम पाण्यामध्ये घालायची काहीच गरज नाही. आणि ही डाळ 1 तास चांगली भिजवून घ्यायची आणि छान अशी धुवून घ्यायची आहे. 1 तास आपल्याला झालेला आहे डाळीला आणि चांगली डाळ भिजलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे. ते पाणी चांगलं उकळी येईपर्यंत कढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही डाळ सोडायची आहे आणि छान अशी ही डाळ उकळून घ्यायची आहे. ही डाळ तुम्ही कुकरमध्ये पण उकळू शकता, परंतु त्याच्यामधलं मला पाणी काढायचं आहे कठाची आमटी बनवण्यासाठी, म्हणून मी इथे टोपामध्ये ही डाळ उकडत ठेवली आहे. आणि ह्याच्यावरती जे सफेद थर येतो ना पाण्याचा, तो आपण काढून घ्यायचा आहे एका चमच्याने. या डाळीवरती जे व्हाईट थर आलेला आहे तो मी काढून घेतलेला आहे. पूर्ण असा काढून घ्यायचा. परत परत येतच राहतो, पण सुरुवातीला येतो तो आपण काढून घ्यायचा आहे. आता मी त्याच्यामध्ये ना डाळीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि थोडीशी हळद. ही घातल्यामुळे काय होतं, आपली डाळ लवकर शिजली जाते. आता मी तुम्हाला दाखवते. डाळ आपली छान अशी शिजलेली आहे आणि हे बघा, हाताने अशी दाबली की डाळ आपली पटकन तुटली जाते, म्हणजे समजायचं की आपली डाळ शिजलेली आहे. आता मी काय करणार आहे की वरती जे पाणी आलं आहे ना ते एका टोपामध्ये काढून घेणार आहे. सर्व पाणी काढून घ्यायचे आणि डाळ एकदम सुकी करायची आहे. पाणी सर्व मी काढून घेत आहे आणि पाणी मी कठाच्या आमटीसाठी वापरणार आहे आणि त्यातलीच मी 1 चमचा डाळ पण काढलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ना गूळ मिक्स करायचं आहे. बारीक किसून मी गूळ घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे वेलची पण आपण त्याच्यामध्ये घालायची आहे. आणि हे एका ना चमच्याने आपण सर्व असं ना मिक्स करून घ्यायचं. गॅस आपण चालूच ठेवायचा आहे, गॅस आपण बंद नाही करायचा. आता हे सर्व ना मी मिक्स करून घेते डाळीमध्ये. हे बघा, इथे आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला हे पातळ वाटत असेल, परंतु हे जसं थंड होतं तसं हे घट्ट होतं. आता मी इथे पुरण करायला घेतली आहे ही चाळण, आणि खाली पडू नये म्हणून मी इथे डब्बा आणि एक डिश घेतलेली आहे. आता या चाळणीवरती आपण हे पुरण घेणार आहोत आणि हे बघा, मी जसं दाखवते त्याप्रमाणे आपण पुरण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी ग्लास घेतला आहे आणि ग्लासने इथे प्रेस करते आहे, म्हणजे पुरण आपलं त्या डब्यामध्ये पडलं जातं. असं सगळं आपण हे पुरण तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये असं केल्याने डाळ आपली अजिबात त्याच्यामध्ये राहत नाही पुरणामध्ये. हे बघा, इथे आपलं ना पुरण छान असं तयार झालेलं आहे. आता मी इथे कणिक मळून घेणार आहे. तर मी इथे 1 वाटी घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि 1 वाटी आपण घ्यायचं आहे मैदा. त्यानंतर आपण त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत. तूप आपण सर्व पिठाला हे चोळून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण पाणी नाही घालायचं, पहिलं तुपामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे कणिक मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट असं कणिक मळायचं नाही आहे. मी जसं दाखवते त्याप्रमाणे हे कणिक मळून घ्यायचं. इथे आपलं ना हे कणिक मळून झालेलं आहे. आता हे कणिक ना आपण 10 ते 15 मिनटासाठी
एका कपड्याने झाकून ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला ना पुरणपोळी पळीपटाला चिकटू नये त्यासाठी एक टिप सांगणार आहे. इथे मी हा व्हाईट एक पेपर घेतला आहे गोल आकाराचा. आता तो आपण पळीपटावर ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपण ही पुरणपोळी लाटायची आहे. म्हणजे काय होतं, पुरणपोळी आपल्या पळीपटाला चिकटत नाही असं केल्यामुळे. आता तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते कसं लाटायचं ते. आपल्याला जेवढं गोळा घ्यायचा आहे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा, लहान मोठा. त्याला तुपाचं बोट लावून घ्यायचं आणि असं गोल राऊंड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण हे पुरण भरायचं आहे. पुरण आपण व्यवस्थित भरायचं, नाही तर काय होतं, पुरण आपलं बाहेर येतं गोळा फुटून. आता मी पुरण कसं याच्यामध्ये भरते, मी गोल करून घेतलं आहे ते पुरण आणि आता मी हळूहळू प्रेस करून हा गोळा असा बंद करणार आहे. आणि वरती जे आपण गोळा बंद करते वेळी जे आपण पीठ बाकी शिल्लक राहतं ना थोडंसं, ते आपण काढून टाकायचं आहे. तेव्हा कशा पद्धतीने मी गोळा हा बंद केलेला आहे. आणि हा गोळा बंद करणं व्यवस्थित पाहिजे, नाही तर काय होतं, आपली पुरण बाहेर येणार लाटते वेळी. त्यासाठी आपण व्यवस्थित असा बंद करून घ्यायचं आहे. आणि लाटताना थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आणि त्याच्यावरती ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. की बघा, अशा पद्धतीने ना आपण ही पुरणपोळी लाटून घ्यायची. अजिबात असा हा व्हाईट ज्यावेळी आपण पेपर घेतो ना त्यावेळी आपली अजिबात पुरणपोळी चिपकत नाही. तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही पण जर पुरणपोळी करते वेळी तुमची जर पळीपटाला पुरणपोळी चिकटत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की चिपकत नाही ते. आता मी इथे पुरणपोळी लाटून घेतली आहे बघा, एवढी अशी पातळ अशी लाटून घेतली आहे. इथे मी तवा ठेवला आहे आणि तव्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तेल लावलं तरी चालेल. आणि आता त्याच्यावरती आपण ही पुरणपोळी घालून घ्यायची आहे. एकदा मी परत लाटणीचा हात फिरवून घेते उचलायच्या अगोदर. आता मी इथे हाताने हे उचलून घेणार आहे. उचलते वेळी पण आपण व्यवस्थित उचलून घ्यायची, म्हणजे पुरण बाहेर येत नाही. चला, आता मी इथे भाजायला घेते पुरणपोळी. या पद्धती पुरणपोळ्या कराल ना तर खूप छान असे होतात आणि मऊ असे खूप सुंदर होतात. 2 दिवस तरी या पुरणपोळ्या असे मऊच्या मऊ राहतात, कडक होत नाहीत. आता मी ही पुरणपोळी पलटून घेतली आहे आणि दोन्ही साईडने आपण तूप घातलेलं आहे. त्याच्यावरती तूप घातल्यामुळे ही पुरणपोळी आपली एकदम छान अशी होते आणि मऊ अशी होते. अशाच आपण ना बाकीच्या पण पुरणपोळ्या करून घ्यायच्या. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहता येतील. आणि कटाची आमटीची लिंक मी या व्हिडिओ खाली देत आहे, तिथे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. चला तर मग आता आपण असेच बाकीचे पण पुरणपोळ्या करून घेऊया आणि परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.